जानकीबद्दल आत्याच्या मनात किती तिरस्कार आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यामुळे दादाच्या आणि जानकीच्या लग्नाचा जो काही आपण घाट घातला होता ना, तो सगळा रद्द करावा लागणार आहे. काय करायचं ना तेच कळत नाहीये. मला तरी एक उपाय सुचतोय. म्हणजे बघा तुम्हाला कितपत योग्य वाटतोय तो. आत्याबाईंच्या हट्टासाठी आपण साहेबांच्या लग्नाचा जो काही सेटअप उभारणार आहोत तो तसाच ठेवायचा. फक्त जानकी वहिनींच्या ऐवजी मुलगी दुसरीच असेल, तेही खोटं खोटंच. काय बोलताय वाकनीस? अहो मुळात जे लग्नच खोटं, त्यात सुद्धा शिवाय अजून वधू खोटी आणून उभी करायची. अहो कसं मॅनेज करता येईल हे? ठरवलं तर सगळंच मॅनेज होईल वामनराव. काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलत होतात तुम्ही? नाही, मी म्हणत होतो की तुमचा आणि साहेबांच्या लग्नाचा विषय सध्या बाजूलाच ठेवावा लागेल बहुतेक. काल काय झाले ते मला सगळं कळलंय. पण तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आत्याबाईंसाठी आपण लग्नाच्या पर्यायाचा विचार करत होतो, त्याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का? आता काय बोलायचं त्यावर? आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाहीये जानकी. आणि तू माझ्याशी काय बोलणार त्यापेक्षा तू वामनशी बोल. निस काका आणि वामन दादा दोघांशीही बोलली आहे मी. पण त्यांच्याशी बोलल्यावर सुद्धा माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, ज्या फक्त तुम्हीच दूर करू शकता. मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. बोल ना, बोल काय बोलायचं ते. परत तू इथेच? कालच बजावलं होतं ना मी तुला, नरसिंहाच्या खोलीकडे फिरकायचं नाही म्हणून. तरी का आलीस तू इथे? काय तोंडाकडे काय बघतेस माझ्या? चालायला लाग बाहेर आधी. आता तू जातीयस का मी तुझ्या हाताला धरून बाहेर काढू? आतेबाई, पण ताई, आत्याबाईंचा हा आजार कधी बरा होणार आहे? नाही माहिती गण्या, खरंच नाही माहिती. औषधं चालू आहेत पण गण्या हा आजार बरा होणाऱ्यातला नाहीये. आपण प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे, आणि आपण ते करूच, हो ना? त्याला समजावण्यासाठी, तिला दाखवण्यासाठी का होईना, पण तुला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावंच लागेल. म्हणजे ना, एखादा वेगळा ऑप्शन जानकी नसेल तर दुसरी कुठली तरी मुलगी. पण काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस वामन. तुमच्या या कल्पनेलाच मुळात माझा विरोध होता. तरी सुद्धा मी तयार झालो. याचं कारण तुम्ही खूप आग्रही होतात. तू, वाकनीस, जानकी, आणि मुळात जानकीला या घरातलं तिचं स्थान परत मिळेल हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा होता. हे बरोबर आहे तू म्हणतोयस ते, पण आत्याला समजावण्यासाठी का होईना काहीतरी मार्ग काढावा लागणारच ना. काढू, दुसरा कुठला तरी वेगळा मार्ग काढू. माझ्या समोर हा विषय काढू नकोस. आत्याबाईचं काय करायचं ते आपण पाहून घेऊ. लग्नाचा विषय माझ्यासाठी बंद, कळलं? यांचं माझ्याशी लग्न करण्याचा बेत रद्द झालाय. मग त्याऐवजी काय करता येईल याचाच विचार चालला असणार. आणि जर मी नवरी मुलगी म्हणून लग्नाला उभी राहू शकत नसेन तर नवरी मुलगी म्हणून लग्नाला उभं राहू शकत नसेल तर दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी यांचं खोटं लग्न लावावं असं तर वाकनीस काकांना सुचलं नसेल ना. आणि ही गोष्ट माझ्यासमोर कशी बोलायची म्हणून ते विषय टाळत असणार.